लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील एका युवकाने भरत महादेव कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आलं म्हणून आत्महत्या केली। आपल्याबरोबर गावातील काही व्यक्ती आहेत, काय सांगाल? महादेवने आत्महत्या केली, काय प्रकार होता तो? महादेवान नाही, भरत आहे, भरत महादेव कराड, वय वर्ष 35। तो आमच्या गावचा नागरिक आहे। त्याला शेतीबाडी कमी आहे, 2 गुंठे त्याच्या नावावर जमीन आहे। त्याला 4 लेकरं आहेत, 3 मुली आणि 1 मुलगा। त्याला आरक्षण गेलं ही त्याच्या मनात एक भीती तयार झाली की माझं दारिद्र्य तर गेलंच गेलं, माझ्या दारिद्र्य गेलं, माझ्या वडिलाचं दारिद्र्य गेलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं आणि 18 पगड जातीसाठी दारिद्र्यात हा 18 पगड समाज आहे, तर त्यांना कुठंतरी थोडी तरी त्यांना जगण्याचा पर्याय म्हणून बाबासाहेबांनी जो आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणामध्ये सरकार नवीन कायदे काढून सरकार त्या ओबीसी जे 18 पगड जातीचे जे दारिद्र्यात लोक आहेत अजूनही, त्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम सरकार करत आहे। त्यामुळे त्याला ती भीती वाटली की मी तर गेलो पण माझे लेकरं पण दारिद्र्यात जातील आणि हे आरक्षण तर सरकार सगळ्या जातींना वाटायले, त्याच्यामुळं माझ्या लेकराचं कसं होईल ह्या भीतीपोटी त्यानं नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली। आपल्याबरोबर अजून काही गावातील व्यक्ती आहेत, काय सांगाल? आज तुमचा पुतण्या नाही, काय प्रतिक्रिया आहेत? भरत हा ज्या दिवशीपासून आरक्षणचाही कालवा झाला त्या दिवशीपासून त्याची मनस्थिती बरोबर नव्हती साहेब। तो कोण्याही माणसापाशी बसला, कोणाही बसला तर त्याच्या डोक्यात तेच होतं। त्या दिवशीपासून तो माणूस ते कुठे गेला, कुठं जायचा, कुठं बिनपत्त्याचा फरार राहायला लागला। त्या दिवशीपासून त्या डोक्यामध्ये तेवढंच आरक्षणच्या डोक्यात फिट बसलं म्हणून त्यानं आत्महत्या केली। आम्ही काल जवळ होतो, शेषराव जवळ होतो, आम्ही जवळ होतो, 5-7 कार्यकर्ते जवळ होते। त्याला बुडालेलं बघितलं आम्ही, खाली निघताच येईना त्या बहुऱ्यामधून त्याला फिरवायला लागलं, त्यावेळेस बुडून गेला। पुन्हा दुसरे पोरंमध्ये घातले, त्यावेळेस त्याला बाहेर काढलं, पाणी फिरविलं, त्याला फिरवून बघितलं तरी ती पाणी निघालं नाही। ते थंड झालेलं दिसलं, पुन्हा तिथून लातूरला नेलं, जवळ्याला नेलं, तिथून पुढे शेवट त्याचा ते अंत तिथंच झालं दवाखान्यात। अरे, टोकाचं पाऊल का उचललं गेलं? कोणी? भरतने टोकाचं का पाऊल उचललं गेलं? लोक आरक्षणाचाच त्याच्या डोक्यात पक्का अडकून बसलं। आरक्षण शिवाय दुसरं काही नाही। उठलं की त्यानं ते डोक्यात पोरावी कशी बसायचा, तेच डोक्यात ओबीसीचं आरक्षण गेलं, असं झालं, दुसरी गोष्टच नाही। त्याला फिट झालं, चक्रम झाल्यासारखं करायला ते आरक्षणपासून। त्याच्या अगोदर ह्या 8 दिवसापासूनच तसं करायला लागलं ते। भरत आज आपल्यात नाही, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? भरत तर गेलाच, पण इथून पुढची जी चळवळ राहील ती ओबीसी समाजासाठी आणि आम्ही भरतला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आणखीन पुढं म्हणजे आम्ही निवेदन देऊ शासनाला किंवा ओबीसी आरक्षण हे जे आहे ते म्हणजे दुसऱ्या समाजाला जे तुम्ही द्यायलात तर ते तुम्ही दुसऱ्या समाजाला न देता आमचं कायम ठेवावं, ही प्रतिक्रिया आम्ही शासनापर्यंत कळवू। भरतनं टोकाचं पाऊल का उचललं गेलं? भरतला असं वाटत होतं की आता मी आजपर्यंत जी केलं ती माझ्या लेकराली तरी नको, आता जी आरक्षण होतं ते जर गेलं माझं तर माझी मुलं काय करतील। त्याच्यामुळं भरत असं सांगायचा की, आणि त्यांनी चळवळीमध्ये त्यानं भरपूर ठिकाणी जात होता, त्याच्यामुळं त्याला माहिती होती त्याची, म्हणून त्यानं आरक्षण ही काय आहे ही त्याला माहिती असल्यामुळं त्यानं सगळ्यांना सांगितलं की बाबा हे असं आपलं आरक्षण जात आहे आता, तर त्याच्यामुळं आपण काहीतरी करायला पाहिजे। पण काही जणांना वाटायचं की काहीतरी होईल ह्याच्यावर, पण त्याला कधीच वाटलं नाही। त्याच्या मनाला त्यानं एकच लागून घेतलं की आपलं आरक्षण संपलंय, त्याच्यामुळं त्यानं त्याची जीवनयात्रा संपली। बरं, आपल्याबरोबर वाघदरींचे सरपंच देखील आहेत, काय सांगाल? तुमचा एक गावातला व्यक्ती आज गेलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? भरत कराड जर त्यानं तर जीवन संपवलंय, पण आता आमचं असं मत आहे की त्याला लहान 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे, त्याला जमीन फक्त 2 गुंठे। तर शासनानं एवढंच करावं की त्याच्या लेकराबाळासाठी 20-25 लाख आर्थिक मदत करावी व त्याच्या कुटुंबातील एखादा सरकारी नोकरला घ्यावं, ही आमची अपेक्षा आहे। पुढली दिशा काय असणार आहे की जर सरकारने कोणा केलं नसेल तर काय तुमची पुढली दिशा काय असणार? नाही, सरकारनं जरी गांभीर्यात घेऊन नाही काही त्याच्यावर पर्याय काढला तर आम्ही गावातले संपूर्ण लोक, ओबीसी लोक, आम्ही मुंबईपर्यंत जाऊन आंदोलन करण्यास सुद्धा पात्र ठरवू। आपल्याबरोबर त्यांचे बंधू देखील आहेत, काय सांगाल? आज तुमचा भाऊ गेलाय, काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या? प्रतिक्रिया, आम्हाला सोडून गेला, आता त्याला 3 लेकरं आहेत, बारके 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे। ती ओबीसीच्या आरक्षणमुळे ती सारखं हे करू लागला,
घरामध्ये नेहमी चर्चा राहायची का ओबीसी आरक्षणासंदर्भात? आता ही जाहीर जे निघा काढला होता सरकारनं, या मराठा समाजाच्या ह्याच्यात काढला होता जाहीर, तेव्हापासून ती ओबीसीचं आरक्षण गेलं, ओबीसीचं आरक्षण गेलं सारखं बोलायचं ते असं. त्याच्यामुळे त्यानं शेवटचं पाऊल उचललं टोकाचं, की आपला काही जगून उपयोग नाही, आपल्याला याकडले काही लागत नाही नोकऱ्या कुठं. आता ओबीसीचं आरक्षण चाललं त्याच्यामुळे त्यानं आत्महत्या केली. बरं, आता बंधूशी तुमचं काही बोलणं झालं होतं का? बंधूचं माझं 2 दिवसाखाली बोलणं झालं होतं. मी बाहेर असतो गाडीवर, ट्रकवर ड्रायव्हर मुंशीने, जास्त बोलणं होत नव्हतं. त्याच्या मित्रांनी मला 2-4 वेळेस फोन करून सांगितलं होतं की ह्यानं लय डोक्यात घेतलं की ओबीसीचं आरक्षण गेलं, आता आपलं कसं करायचं. मुंशीने सारखं मित्राला बोलू लागला ते असं. त्याच्या मित्रांनी फोन करून सांगितलं होतं मला, हे लय हे करायला लागला आहे असं मुंशी. तर आपल्याबरोबर त्यांचे मित्र देखील आहेत. काय सांगाल? तुमचा मित्र गेलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आमची आता प्रतिक्रिया एवढीच आहे की गेलेला माणूस गेला, आता त्याचे लेकरं असतील, त्याची बायको असेल, आई वडील असतील, यांना न्याय मिळावा. कुठेतरी ओबीसी समाजाला न्याय मिळावा. ओबीसी समाजाचं जे आरक्षण आज धोक्यात आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा, एवढी आमची इच्छा आहे. आणि सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी. वाचवण्यासाठी गेला होता, पण तो बी आज त्याला बी ऍडमिट आहे असं समजलं गेलं. आहे ना ऍडमिट, काय प्रकार आहे? ऍडमिट आहे ना, त्याला मार लागला खाली, ऍडमिट आहे. साधारणतः त्या घटनेच्या वेळेस तुम्ही हजर होता का? नाही, मी नव्हतो. हे होते वांगदरीतील व्यक्ती. लातूर माणिक मुंडे, story.com.